बुलेटिनच्या सुरुवातीला एका मोठी बातमी आहे। बाबा आत्राम अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। बाबा आत्राम देवगिरी बंगल्यावर दाखल झाले, त्यामुळे आता आत्राम हे कशासाठी आले असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। बाबा आत्रामचे निवडून आलेले आहेत पुन्हा एकदा आणि ते आता देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि सध्या चर्चा सुरू आहेत खाते वाटपाच्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती खाती मिळणार, कोणती खाती मिळणार याविषयी चर्चा महायुतीमध्ये सुरू असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बाबा आत्राम हे त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यामुळे आता मंत्री पदाविषयी फील्डिंग लावायला तर ते आले नाही ना असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान बाबा आत्राम हे देवगिरी बंगल्यावर पोहोचलेत आणि ते अजित पवारांची भेट घेणार आहेत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, सध्या महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे खाते वाटपाविषयीची। मुख्यमंत्री कोण हा तिढा आधी सगळ्यात आधी निर्माण झालेला होता, त्याच्यानंतर त्याच्यावर पडदा पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आता मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे निश्चित झालेलं असताना खाती नेमकी कोणती, कोणाला किती जाणार याविषयी उत्सुकता आहे आणि त्या चर्चा सुरू असतानाच त्याच्यानंतरची घाई असेल ती म्हणजे मंत्रिमंडळ मिळवण्याची, खातं मिळवण्याची आणि त्यासाठीच बाबा आत्राम फील्डिंग तर लावत नाहीयेत ना असा सवाल आता उपस्थित होतोय। बाबा आत्राम अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर पोहोचले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।